नाही, तिथं सुद्धा जे चालतं त्याचं नाव पुण्य आहे. पुण्य. लोक म्हटले महाराज पैसा कुठे चालत नाही हो, जगात सगळीकडे तर पैसा चालतो. महाराज म्हटले चालत असेल सगळीकडे पैसा, पण एक खात असं जगामध्ये जिथं कोणाचंच काहीच चालत नाही. तुका म्हणे तई यम आज्ञा. महाराज म्हणतात एक खातं असं जगात जिथला भ्रष्टाचारच उघडकीस नाही अजून. बाकी प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक म्हणतोय आम्ही, प्रत्येक असं क्षेत्र नाही हो ज्या क्षेत्रात भ्रष्टाचार नाही. असं प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक एक जण असा जोरात धावत निघाला होता. त्याला म्हटलं का कुठे चालले, कीर्तनाला का? तो म्हटले नाही, कीर्तनाला इतक्या जोरात धावत जायचं असतं का? त्याला म्हटलं मग चालला कुठे ते तरी सांग. तो म्हटलं महाराज मी केस करायला चाललो. केस. म्हटलं कुणावर? तो म्हणे त्या कृषी केंद्रावाल्यावर, त्या औषधीच्या कंपनीवर. म्हटलं का? तो म्हटलं महाराज मी परवा त्याच्या दुकानातून 1 लिटर रोगर घेऊन प्यायलोय. कधी? परवा रोगर घेऊन प्यायलं आणि अजून जिवंत आहे. म्हणजे भ्रष्टाचार कशात? विषात. विष काय भ्रष्टाचार करण्याची वस्तू आहे का? कशातही भ्रष्टाचार, विषातही. पण एक खात असं चोख आहे जिथला भ्रष्टाचारच उघडकीस नाही. कुणाचं? यमाचं. खरं म्हणजे महाराज एखाद्या वर्षी तुम्ही इथं यमाचा नागरी सत्कार करा. म्हणजे खरं आहे महाराज, यमाचा नागरी सत्कार केला, भ्रष्टाचाराचं उघडकीस नाही पंकज महाराज. बाकी सगळीकडे भ्रष्टाचार आहे, पण यमाजवळ कुणाचं चालत नाही, कुणाचं चालत नाही. यादी दिली तुकोबारांनी, यादी. मी ती यादी वाचतो, त्या यादीत तुमचं आपलं नाव आहे का बघा जरा. म्हणजे या यादीकडे लक्ष असू द्या. मी यादी वाचतो, ते यादीत आपलं नाव आहे का बघा. मग संपलंय कीर्तन. पुढचा अभंग सुटल्याच जमा म्हणून समजा. मी बरोबर 10 वाजता थांबून जाईल. मी 1 चरण सोडणार आहे आणि 3 चरण सोडणार आहे. म्हणजे हे बा, ज्या वेळेला आमच्या देवेंद्र पाटलांचं आमचं कार्यक्रमाच्या आमंत्रणा संदर्भात बोलणं झालं, त्यावेळेला असं आमचं काही ठरलेलं नव्हतं की अभंग पूर्ण सोडवावा लागेल. का ठरलंय असं महाराज? ठरलंय नाही म्हणजे मी ठरवून आलेलो नाही आणि ठरवूनही आलेलो नाही. म्हणजे आजकाल ठरवून जायला लागलीत म्हणून सांगतो. मी ठरवूनही आलेलो नाही आणि ठरवूनही आलेलो नाही. मी मोकळा आहे दोन्ही बाजूंनी. अगदी मी स्वतंत्र आहे. ऍडव्हान्स ऑनलाईन मागतात. हो, ऍडव्हान्सचा जमाना सुरू झाला आता ऑनलाईन. 50. हो, अवघड आहे. झूठ का बाजार तेज. लोक असे अवघड आहे हो. मेथीची भाजी ज्या वेळेला 30 रुपयाची जुडी येते ना, त्यावेळेला म्हणतात खास लागते हो. केव्हा? जेव्हा 30ची येते तेव्हा 15ची 3 आले की खाली कशी कडवट मारते रे आता. ऐकताय म्हणजे समजतंय ना? खासच लागते, लोकांना आवडते. ती केव्हा आवडते? जेव्हा ती म्हणजे ती तिकडून सांगते मी 30च घेईन. ठला विठला. संपलंय. पुढचा अभंग सुटल्यात जमा समजा. मी बरोबर 10ला थांबणार आहे. वाटल्यास पुढच्या 3 चरणांचा विचार तुम्ही मला पुन्हा बोलावलं तर मी आपण करू. तुम्ही कसं पाठवता यावर मी यायचा विचार करेन. ठला विठला. ऐका लक्ष संपलंय हा कीर्तन. सगळीकडे भ्रष्टाचार आहे. माझा मुद्दा लक्षात राहू द्या. धनवंत होण्यापेक्षा पुण्यवंत व्हा असा तुकोबारांचा का आग्रह. मला तेवढी कन्सेप्ट क्लिअर करायची आणि थांबायचंय. महाराज म्हणतात धनवंत होण्यापेक्षा पुण्यवंत व्हा. लोक म्हणे महाराज पुण्य नाही चालत जगात, पैसा चालतो. तुकोबारांचा चालत असेल पैसा सगळीकडे, पण एक खात असं चोख आहे जगामध्ये जिथे कुणाचं चालत नाही, कुणाचं चालत नाही. यादी दिली तुकोबारांनी, मी यादी वाचतोय ती. त्या यादीत आपलं नाव आहे का बघा जरा. महाराज म्हणतात मग तेथे नचले काही सत्ता पाहून यम परत जातो का? जातो परत. आणि जर सत्ता पाहून यम परत गेला असता तर परवा दादा गेले असते का? गेले ना. अजित दादा गेले ना. दादा हे बा माणूस कोणत्या पक्षाचा असेल मला घेणं देणार नाही त्याच्याशी, पण दादा म्हणजे राजकारणातला कोहिनूर हिरा होता. त्यांच्या जाण्यानं हे बा, त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालंय. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली, हे बा काय सांगू का तुम्हाला, अशी माणसं निर्माण होण्याकरता शतकं ओलांडावी लागतात हो.
ज्यावेळेला शतकं वल उलटतात त्यावेळेला असा एखादा माणूस जन्माला येतो, नीती क्रूर झाली की क्षणात सगळं होत्याचं नव्हतं करून टाकते. दादा म्हणजे दादाच. मला बाकीचं काही घेणं देणं नाही, पण भले कडवा असेल माणूस बोलताना, पण काम होणार असेल तर स्पष्ट सांगायचं, होणार नसेल नाही सांगून मोकळं. अशी माणसं रेंगाळत ठेवली नाही त्यांनी स्वतःच्या भोवती. आज मंत्रालयाला जी शिस्त आहे सकाळी 6 वाजेपासून उघडून काम करण्याची, मंत्रालयाला आज जी शिस्त आहे त्याचं सगळं श्रेय अजित दादांना आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. बोला ना, माझ्या मुद्द्यावर या. सत्ता पाहून जर यम परत गेला असता तर दादा गेले असते नाही. म्हणजे सत्ता पाहून यम परत जात नाही. संपदा संपत्ती पाहून यम परत जातो का? जातो. नशीब देव तोंड पाहून गुलाबजाम वाढत नाही. हो, जर संपत्ती पाहून यमाने भ्रष्टाचार केला असता ना तर गोरगरिबांवर फार अन्याय झाला असता. म्हणजे श्रीमंत माणसं मेलीच नसती, रोज आपल्याच दिंड्या निघाल्या असत्या. पण संपत्ती पाहून यम परत जात नाही. तुम्हाला सांगू, ऐकलं असेल तुम्ही, ते कोरोनातली घटना आहे. कल्याणचा एक 1500 कोटीचा मालक होता. ताई किती फार मोठी रक्कम आहे. 1500 कोटी मला बोलायला तुम्हाला ऐकतायला साहेब सेकंद लागतंय, पण 1500 कोटी फार मोठी रक्कम आहे. कल्याणचा 1500 कोटीचा मालक मेला. 1500 कोटीचा. ज्यांच्याकरता जमावलं कोणी आलेच नाही. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दया आली, त्यांनी ते पीपी किट विचारणी घातलेलं अँब्युलन्स मधून त्याला काढला आणि तसाच उचलून फेकला. सरपण रचून ठेवलं होते, चिता रचून ठेवलेली त्याच्यावर फेकला. त्याचं दुर्दैव असं, तो त्या चितेवर पडला नाही, खाली पडला. ते प्रेत त्याचं खाली पडलं. शेवटी त्यांनाच दया आली. महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांनी असे लांब काठ्या घेतल्या, काड्या घेतल्या आणि असा उचलून फेकला त्याला. कोणाचं सांगतोय मी? हे 1500 कोटीवाल्याचं सांगतोय. ज्यांच्या खात्यावर 1500 पडले त्यांचं नाही. 1500 कोटी पडले ना, 1500 ज्यांचे आले ते तर हो म्हणा. आले ना, आले ना. का बरं आले माहितीये? महाशिवरात्रीचा सप्ताह येणार होता पुढे म्हणून आले. पूर्ण नाही, पण ज्यांचे आले त्यांनी 500-500 रुपये सप्ताह वर्गणी देऊन जायची. आता उद्या मुकाट्यानं घरी सांगायचं नाही, मालकाला काय द्यायचं असेल वेगळं देऊ द्या, पण 500-500 रुपये ज्यांचे आले त्यांनी देऊन जायचे. एखादी ताई म्हणेल मी देणार नाही, मग जी ताई देणार नाही तिची केवायशीच होणार नाही. फक्त मला सुखरूप घरी जाऊ द्या. हो, ऐका, माझा मुद्दा लक्षात राहू द्या. संपत्ती पाहून यम परत जातो का? सत्ता पाहून यम परत जात नाही, संपत्ती पाहून यम परत जात नाही. बरं, विद्वत्ता पाहून तरी यम परत जातो? जातो. आणि जर विद्वत्ता पाहून यम परत गेला असता तर विद्वान माणसं मेली असती का? आपल्या भारतातले नंबर 1 चे हृदयरोग तज्ञ, ज्यांनी हजारो शस्त्रक्रिया आपल्या जीवनात हृदयरोगाच्या केल्या, त्यांचं नाव डॉक्टर नीतू मांडके. कशाने मेले ते? हृदयरोगाने मेले, अटॅक येऊन मेले. हे पहा, सत्ता पाहून यम परत जात नाही, संपत्ती पाहून यम परत जात नाही, विद्वत्ता पाहून यम परत जात नाही. सगळ्यांची माफी मागून प्रश्न विचारणार आहे मी. विचारू का? तुम्ही हो म्हणत असाल तर पटकन बोला. तुम्ही बोललात की कीर्तन लवकर संपणार आहे. विचारू? कोणाला राग येणार नाही? नक्की? मला सुखरूप घरी परत जाऊ द्याल? म्हणजे तसं असलं तर विचारतो, नाही तर राहिलं. विचारू ना? मला माफ करा, मी माप काढायला इथं आलेलो नाहीये. पण हे बा, सत्ता पाहून यम परत जात नाही, संपत्ती पाहून यम परत जात नाही, विद्वत्ता पाहून यम परत जात नाही. सगळ्यांची माफी मागून प्रश्न आहे माझा. मला सांगा, या तिघांपैकी आपल्याजवळ काय हो? काय याच्यातलं आपल्याजवळ सत्ता आहे, संपत्ती आहे, विद्वत्ता आहे? सुधरान मग. म्हणजे मी म्हणून माफी मागून घेतली होती, मला माफ करा. पण याच्यातलं आपल्याजवळ काहीच नाही आणि याच्यातलं यमाजवळ काहीच चालत नाही. मग यमाजवळ चालतं काय? तुकोबरायांतात करा हरी भक्ती, परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या. महाराज म्हणतात यमाजवळ सत्ता, संपत्ती, विद्वत्ता याच्यातलं काही चालत नाही. यमाजवळ जे चालतं त्याचं नाव पुण्य आहे, पुण्य. आणि म्हणून तुकोबरायांचा आग्रह. महाराज म्हणतात व्हायचंय ना जीवनात तर धनवंत होण्यापेक्षा पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. गीता सज्जन
तुकोबारामध्ये महाराज म्हणतात धनवंत होण्यापेक्षा पुण्यवंत व्हा, पुण्यवंत. का तुकोबाराय पुण्यवंत व्हा म्हणून आग्रह करताय? अजून एक भाव सांगतो आणि थांबतो. धनवंत व्हा असं तुकोबाराय म्हणत नाही. महाराज म्हणतात व्हायचं असेल जीवनात तर पुण्यवंत व्हा. का? धनाला 3 मर्यादा आहेत. ऐकू येतंय ना का काही याचा विक्षेप आहे? येत ऐकायला? धनवंत होण्यापेक्षा पुण्यवंत व्हा. का? धनाला 3 मर्यादा आहेत. धनाला देशाची मर्यादा आहे, धनाला कालाची मर्यादा आहे आणि धनाला जन्माची मर्यादा आहे. या 3ही मर्यादा पुण्याला नाहीयेत. लक्ष द्या. धनाला देशाची मर्यादा आहे. या देशातलं चलन दुसऱ्या देशात चालत. भारतातलं चलन रुपया, अमेरिकेत डॉलर. इथून जर तुम्ही बॅगा भरून घेऊन गेलात तिकडे चालेल नाही. पैशाला चलनाची मर्यादा, चलनाला देशाची मर्यादा आहे, पैशाला देशाची मर्यादा आहे. या देशातलं चलन, या देशातला पैसा दुसऱ्या देशात चालत नाही. चला पुढे. जशी चलनाला देशाची मर्यादा आहे ना, तशी चलनाला कालाची सुद्धा मर्यादा आहे. विशिष्ट कालामध्ये विशिष्ट चलन बंद पडतं ना, भले गुलाबी असू द्या, पडतात ना बंद. ते ज्या दिवशी आम्ही वृंदावनला होतो त्याच दिवशी 1000-500च्या नोटा बंद पडल्या. 1000 आणि 500च्या नोटा बंद पडल्या होत्या मागे. 2016-17ची काहीतरी गोष्ट आहे. 16 ना, 2016 मध्ये काहीतरी नोव्हेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरची गोष्ट आहे. नोव्हेंबर ना, काहीतरी 6-7 नोव्हेंबरची गोष्ट आहे. 8 नोव्हेंबर नाही पहा. किती? 8. हे पैसा जास्त असला की आपला सगळं दराच्या पाठी दरालाच पळत नाही. मशीन जास्त लागतात. ठाला विठाला. काय दादा, 8 नोव्हेंबर 2016 आम्ही वृंदावनला होतो. त्या दिवशी भगवान बाके बिहारीच्या दर्शनाला गेलो होतो आणि रात्री 7 नोव्हेंबरला ते ऐकलं भाइयो और बहनो. आणि झालं दुसऱ्या दिवशी भगवान बाके बिहारीच्या दर्शनाला गेलो. देवळाच्या बाहेर नवरा बायकोचं भांडण चालू होतं. हा पार तिला मारण्यापर्यंत मजल नेलेली. त्याला म्हटलं कशाला मारतोय विचारले. तो म्हणे महाराज बोलू नका मध्ये. त्याला म्हटलं अरे, तो म्हटला तुम्ही बोलू नका. त्याला म्हटलं अबे आम्हाला बोलायला बोलवतात लोक आणि तू बोलू नका म्हणतोय. तो म्हटला महाराज बोलू नका तुम्ही. त्याला म्हटलं अरे दादा कशाला विचारायला मारतोय, काय झालं सांग ना. तो म्हटलं तुम्हाला ऐकायचं आहे का हो? म्हटलं सांग ना काय झालं. तो म्हटलं बसा. त्याने बसवलं मला आणि सांगायला, अर्थात तो सगळं हिंदीतून सांगत होता, मी मराठीतून सांगतोय. म्हणजे मला हिंदी येत नाही असं समजू नका. हमें हिंदी आती है लेकिन हेलपाटे खाती है. आपली हिंदी म्हणजे नशिरावादी. कशी? नमुना सांगतो चटकन लक्षात येईल. एक जण म्हटला बैल लेणे का था, बैल लेणे का था लेकिन गहरी किंमत सांगता. का रे म्हणे तूने पाणी क्यों सांडा, तूने पाणी क्यों सांडा. हो दापोरीकर. आणि सांडाचा सांडा पुसा बी नाही. हे असले उपद्रव होऊ नये. काय झालं महाराज सांगू का. आम्ही केदारनाथ बद्रीनाथला गेलो होतो. नाही, नेपाळची गोष्ट आहे. मला वाटतं आमचे पाटील होते, वाडू पाटील. नेपाळहून येता येता गोरखपूरला थांबलो आम्ही. गोरखपूरहूनच गेलो होतो ना. गोरखपूरला थांबलो. गोरखपूरला ते गोरखपूरचे मठाधिपती अर्थात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पूजनीय श्री योगीजी आदित्यनाथजी, त्यांच्या अगदी त्या मंदिरातच आमचा मुक्काम. मग बाहेर काही लोक होती, काही त्यांनी प्रश्न केला कहा से पधारे हो. आता मी होतो, आमची मंडळी काही भुसावळची, फैजपूरची, आमच्यासोबत बरीच लोक होती, 5-25 लोक. आणि त्या साधूने प्रश्न केला कहा से पधारे हो. आता नेमका मोर्चाच्या तोंडावर मीच. आणि आपलं कसं असतं, प्रकरण अंगलट येणार असलं की मी आगाऊपणा करत नाही. साहेब मी आपला फॉर्म काढून घेतला. उगा पक्षश्रेष्ठीने दबाव टाकावा मग कोणी फॉर्म काढतं. मी आपला आधीच फॉर्म काढून घेतला. विठाला विठाला. मी आपला आधीच फॉर्म काढून घेतला. मी आपला गप्प बसलो. पण जे फैजपूरचे 4-5 लोक होते ते पुढे गेले. म्हटले हा बाबाजी पूछे क्या हुआ. साधू म्हणाले अरे कहा से पधारे हो. ते म्हटले बाबाजी हम 4-5 जन फैजपूर के है और बाकी सब इकल्ले तिकल्ले. हे असली आपली हिंदीन कशाला आगाऊपणा करायचा. मी मराठीतून सांगतो थांबतो. ऐका काय झालं. ठाला विठाला. त्याला म्हटलं अरे कशाला मारतोय विचारीला, काय झालं सांग ना. तो म्हटला महाराज बसाच तुम्हाला सांगतो. तो म्हटला आम्ही भिकारी आहे. भिकारी होते 2 जण. तो म्हटला या पायरीवर ती बसते आणि त्या पायरीवर मी बसतो. म्हटलं मग.
म्हणे काय नाही हो महाराज, दिवसभरातून 5-50-100 रुपये मला मिळतात, 5-50-100 रुपये तिला मिळतात. म्हटलं मग? तो म्हटला माझ्या जवळचे सगळे पैसे मी जसेच्या तसे डब्यात ठेवतो, पण हिला अशी घाण सवय आहे, ही हिच्या जवळचे सगळे सुटे पैसे, काय म्हणतात त्याला, ती सगळी चिल्लर सुटे पैसे दुकानदाराला देऊन येते आणि त्याच्याकडून नोटा घेऊन येते, पुन्हा छोट्या छोट्या नोटा देऊन येते. म्हटलं मग झालं काय? तो म्हटलं महाराज सांगू तुम्हाला, परवा, तो म्हणाला परवा हिने हिच्या जवळचे सगळे सुटे पैसे दुकानदाराला देऊन टाकले आणि त्याच्याकडून 1000-500च्या नोटा घेऊन आली. सांगा बरं, अशा अवघड परिस्थितीत आमच्यासारख्या गरीबाला 10 लाख रुपये कोण बदलून देईल? काय म्हटलं तो? कुणाला? मी हे मंदिरातला भिकारी सांगितलंय तुम्हाला, अजून मंत्रालयातला बाकी आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, चलनाला, पैशाला जशी देशाची मर्यादा आहे तशी कालाची सुद्धा मर्यादा आहे. विशिष्ट कालात विशिष्ट चलन बंद पडतं. जशी कालाची मर्यादा आहे तशी जन्माची सुद्धा मर्यादा आहे. या जन्मातला पैसा दुसऱ्या जन्मात नेता येतो का? तिकडे RTGS, NEFT, जीपे, PP असे काही ऑप्शन्स आहेत का? नाही हो. धनानी भूमो पश्वश्च गोष्टी, खिशातले खिशात, बँकेतले बँकेत. पैसा दुसऱ्या जन्मात नेता येत नाही. म्हणजे पैशाला देशाची मर्यादा आहे, पैशाला कालाची मर्यादा आहे आणि पैशाला जन्माची मर्यादा आहे. तुकोबरायंता धनवंत होण्यापेक्षा पुण्यवंत व्हा. का? पुण्याला तिन्ही मर्यादा नाहीत. पुण्य सगळ्या देशात चालतं, पुण्य सगळ्या जन्मात चालतं आणि पुण्य सगळ्या कालात चालतं. ज्या विक्राल कलिकालामध्ये सामान्य धन अकार्यक्षम ठरतं, तिथं सुद्धा जे चालतं त्याचं नाव पुण्य आहे. जिथे काहीच चालत नाही ना, तिथं सुद्धा जे चालतं त्याचं नाव पुण्य. मागे काही महिन्यांपूर्वी, वर्षाच्या आतच, आत्ता मागच्या वर्षी बहुतेक काही महिन्यांपूर्वीच गुजरातमध्ये अहमदाबादला प्लेन क्रॅश झालं होतं. विमान दुर्घटना घडली. माहितीये किती लोक मेली त्यात? जवळजवळ 240 काहीतरी होती विमानातली, फ्लाईट मधली. बाकीची धरून 270-72 काहीतरी आकडा आहे. 243-42 अशी काही राऊंड फिगर, 240 जरा कामापुरती. 240 लोक मेली त्या विमानातली. किती वाचले? एक. जो एक वाचलाय त्याला 1000 प्रश्न विचारले पत्रकार बांधवांनी. त्याला विचारलं, का रे कुठून आला होता, कुठं चालला होतास, कोणत्या सीटवर बसला, किती दिवस चाललं सीटचं, किती दिवस, कोणत्या सीटवर बसला होता, बरं किती लोक होती फ्लाईट मध्ये? तो म्हटला इतकी. किती मेली? तो म्हटला सगळी. किती वाचले? तो म्हटला पठ्ठ्या एकटा. पत्रकार बांधवांनी विचारलं, का रे ज्या विमानातली सगळी लोक मेली आणि तू एकटा वाचला का? तू काही टेबला खालून वगैरे? तो म्हटला साहेब तिथे तसला कार्यक्रम नसतो. म्हटले मग काय तुझा वशिला वगैरे होता का? तो म्हटला साहेब तिथे वशिलाही चालत नाही. मग पत्रकारांनी विचारलं, ज्या एका विमानातली सगळी लोक मेली आणि तू एकटा वाचला, असं तुझ्याजवळ काय होतं सगळी मेले आणि तू एकटा वाचला? त्याने दिलेलं उत्तर आहे, तो म्हटला साहेब आपलं थोडंफार शिल्लक होतं. काय? पुण्य. ज्या विक्राल कलिकालामध्ये सामान्य धन अकार्यक्षम ठरतं, तिथं सुद्धा जे चालतं त्याचं नाव पुण्य आहे. पुण्य. आणि म्हणून तुकोबारायांचा आग्रह आहे. महाराज म्हणतात धनवंत होण्यापेक्षा पुण्यवंत वावे. पुण्यवंत वावे, पुण्यवंत वावे, पुण्यवंत वावे. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. टाळी वाजवा, भजन करा सगळ्यांनी म्हणा. विठोबार कुमाई, गोबार कुमाई, गोबार कुमाई, गोबार कुमाई, विठोबार कुमाई, गोबार कुमाई, गोबार कुमाई, गोबार कुमाई, विठोबार
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिक वरदारी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज व्हायचंय ना जीवनात संपलंय. मी 8 तास घेतो फक्त आता. म्हणजे जास्त दाट पेरलं की कंस बारीक पडतात. पुण्यवंत व्हावे, व्हायचंय ना जीवनात. महाराज म्हणतात पुण्यवंत व्हा. महाराज मग त्याच्याकरता काय करायचं? मी म्हणालो सुरुवातीला साध्य साधनाचा विचार सांगितलाय तुकोबाराने. महाराज म्हणतात साध्य ठरवा. साध्य काय? पुण्यवंत व्हा. मग त्याच्याकरता साधन काय? काय करावं लागेल त्याच्याकरता? तुकोबाराने म्हणतात घेता सज्जनांची नावे. सज्जनांची नावं घ्या. कृपाळू सज्जन तुम्ही संत जनांची नावं घ्या. संतांचं चिंतन केलं की संतांचं चिंतन करणारा माणूस पुण्यवंत होतो. मग कोणत्या संतांचं चिंतन केलं की माणूस पुण्यवंत होतो? त्या संतांची यादी दिली निडोबरायांनी. निडोबराय म्हणतात निवृत्ती संत हा सोपान महावैष्णव कठीण. मुक्ताबाई तेथ आपण नारायण जपत असे. ज्या संतांचं चिंतन केल्याने माणूस पुण्यवंत होतो त्या संतांची यादी सांगितली. निवृत्तीनाथ महाराज मोजत जा. सोपान काका, आईसाहेब मुक्ताई माता. किती झाले? 3 झाले? 3च झाले. एक राहिलं का? कोण? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 हे तुकाराम 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 पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. बोलण्याची ओघात जे काही चुकीचे शब्द निघाले असतील माझ्या बुद्धीचा दोष घेण्यायोग्य असेल ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं झालेली सेवा भगवान पंढरी रायाच्या चरणी आईसाहेब मुक्ताई मातेच्या चरणी अर्पण करतो. ज्यांच्या पवित्र दरबारामध्ये हा भक्ती उत्सव संपन्न होतोय त्या भगवान शिवशंकरांच्या चरणी ही कीर्तन पुष्प समर्पण. उमाशक्ती महिला मंडळ आणि ओम शिवशंकर मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हा भक्ती उत्सव महाराजांच्या मार्गदर्शनाने आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आणि आजची 3ऱ्या दिवसाची चिंतन सेवा आमचे स्नेह आदरणीय श्री देवेंद्रदादा पाटील अर्थात विठाक्का यांच्याकडची ती सेवा आणि त्यांच्या संपर्कातून या सेवेचा योग आणि त्या निमित्तानं उपस्थित सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन. जाता जाता सगळ्यांना विनंती इतकीच आहे, फार कमी वेळ आपल्याकडे शिल्लक राहिलाय. म्हणजे घड्याळातला नाही हा, जीवनातला. लोक म्हणतात आता होते होय, आता दुपारी बोलले आमच्याशी ना आता गेले. हे पा फार कमी वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. माझी विनंती सगळ्यांना इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या अल्पावधीमध्ये कोणाशी वैर करू नका, कोणाचा मत्सर करू नका, कोणाशी स्पर्धा करू नका. जीवनामध्ये कोण आपल्याशी कसं वागतंय, पुन्हा सांगतो हा, जीवनामध्ये कोण आपल्याशी कसं वागतंय याच्यापेक्षा आपल्याला सगळ्यांशी कसं चांगलं वागता येईल हाच कल्याणाचा मार्ग आहे. आणि तो कल्याणाचा मार्ग भगवान शिवशंकरांनी सगळ्या जगाला दाखवावा अशी प्रभूचरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी. हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू भरतजी महाराज म्हैसवाडीकर यांनी